प्रॉब्लेम्स ऑन ट्रायंग्युलर सेक्शन. हे ट्रायंगल दिलं आहे. आता असं लक्षात ठेवायचं, हे बेस झालं आणि ह्याचं जे हाईट आहे ते इथून बघा, हे जे पूर्ण सेक्शन आहे हे इथून इथंपर्यंतचं जे डिस्टन्स आहे याला आपण कन्सिडर करतो एच. मग आता बघा कसं सॉल्व करायचं. त्याचे हे 3 फॉर्म्युले आहेत. तर क्वेश्चन बघा काय सांगितलं, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू ऑफ ए सेंट्रोइडल ॲक्सिस. हे कॅल्क्युलेट करायचं. बेस 100 आहे, हाईट 80 आहे. बेस 100 mm, हाईट 80 mm असं सांगितलं. आणि कॅल्क्युलेट कुठून करायचं आहे, आय एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. हे अपेक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, आय एपेक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता पुढचा पार्ट बघा. इथून कसं कॅल्क्युलेट करणार आपण, आय एक्स इज इक्वल्स टू बी एच क्यूब बाय 36. बेस म्हणजे 100, हाईट म्हणजे 80चा क्यूब बाय 12. हे जर कॅल्क्युलेट केलं आपण 100 × 80चा क्यूब, 100 × 80चा क्यूब बघा, 100 × 80चा क्यूब डिवाइड बाय 12 करायचं आहे. डिवाइड बाय 12 आन्सर येतं 4.26 × 10⁻⁶ येतं. आन्सर येतं 4.26 × 10⁻⁶ mm⁴. परत पुढचा पार्ट बघा. आय ॲपेक्स म्हटलं, आय ॲपेक्सचा फॉर्म्युला येतं बी एच क्यूब बाय 4 येतं. आणि तेच जर समजा आय बेस केलो आपण, आय अबाउट बेस, तर फॉर्म्युला येतं बी एच क्यूब बाय 12. मग आता हे जर बघितलं तर ह्याचा आन्सर, सॉरी, हे बी एच क्यूब बाय 36 होतं. हे येतं 4.26 × 10⁻⁶ येतं mm⁴. हे ॲक्च्युली ना, हे डिवाइड बाय 36 होतं, बी क्यूब बाय 36. आन्सर येतं 1.42 येतं. 1.426 × 10⁻⁶ येतं. हे बी एच क्यूब बाय 4 होतं, बी एच क्यूब बाय 4. आन्सर येतं 12.8 × 10⁻⁶ येतं, 12.8 × 10⁻⁶ mm⁴. नेक्स्ट बघा. राईट अँगल ट्रायंगल ए बी सी ह्याचा बेस 75 mm, वर्टिकल साईड 90 mm हे असं येतं. हे वर्टिकल साईड 90 mm, हे काय येतं 90 mm. बेस 75, बेस 75 mm, हाईट 90 mm. कॅल्क्युलेट काय करायचं, आय एक्स कॅल्क्युलेट करायचं. आय एक्स, आय ॲपेक्स आणि आय अबाउट बेस. आता काय काय कॅल्क्युलेट करणार आपण, आय एक्स इज इक्वल्स टू बी एच क्यूब बाय 36, बी 75, हाईट 90चा क्यूब बाय 36. (1.51 × 10⁻⁶) mm⁴. हे झालं आय एक्स. आय एक्स नंतर नेक्स्ट स्टेप काय येतं, आय ॲपेक्स. आय ॲपेक्सचा फॉर्म्युला काय, बी एच क्यूब बाय 4. जर समजा बी एच क्यूब बाय 4 केलो, बघा हे बी एच क्यूब बाय 4 जर केलो, उत्तर येतं 13.66 × 10⁻⁶. बघा आन्सर येतं 13.66 × 10⁻⁶ mm⁴. आणि आय अबाउट बेस जर केलो आपण, तर फॉर्म्युला काय बेसचं, बी एच क्यूब बाय 12. बी किती आहे 75 × 90चा क्यूब अपॉन 12. म्हणजे आन्सर येतं बघा बी एच क्यूब बाय 12. आन्सर येतं 4.55 × 10⁻⁶. आन्सर आलं 4.55 × 10⁻⁶ mm⁴. हे झालं आय अबाउट बेस. पुढचा पार्ट बघा. त्याच्यानंतर काय कॅल्क्युलेट करणार आपण, एक ट्रायंगलचं क्वेश्चन आहे. काय सांगितलं आहे, अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये समभुज त्रिकोण म्हणतो बघा. तिन्ही पण बाजू सेम असायला पाहिजे. फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल हे 60 डिग्री असतं, हे पण 60 डिग्री असतं आणि हे देखील 60 डिग्री. आता काय सांगितलं, इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साईड किती आहे 100 mm. इथून इथंपर्यंत काय बघणार आपण 100 mm. आता हाईट दिलेलं नाही. हाईटचा फॉर्म्युला काय, √3/2 × साईड. आन्सर येतं एच इज इक्वल्स टू 86.66 येतं mm येतं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट 86.66 mm येतं.
नेक्स्ट काय करायचं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया याच अगोदर याचा फॉर्म्युला घ्यायचा, इथून पुढचं सगळं सेम, हे लक्षातच ठेवायचं. इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण असेल तर असा फॉर्म्युला आहे, हे जर कॅल्क्युलेट केलो इथून पुढे काय करणार आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस, फॉर्म्युला येते BH3/36, B 100 इंटू 86.66चा क्यूब अपॉन 36, 100 इंटू 86.66चा क्यूब बाय 36. आन्सर येते 1.80 इंटू 10⁶. mm⁴. त्याच्यानंतर आय ॲपेक्सचा फॉर्म्युला येते BH3/4, 100 इंटू 86.66चा क्यूब अपॉन 4. आन्सर येते 16.27 इंटू 10⁶. 16.27 इंटू 10⁶. mm⁴. आय ॲपेक्स, त्याच्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं, आय ॲपेक्स झालं तर आय बेस हे 16.27 इंटू 10⁶ झालं. नेक्स्ट परत पुढचा पार्ट बघा, बी म्हणजे काय 100 इंटू 86.66चा क्यूब अपॉन 12. उत्तर येतं 5.42 इंटू 10⁶. mm⁴. परत पुढचा पार्ट बघा, ते आता सेमी सर्कलवरचं प्रॉब्लेम आहे, ते असं लक्षात ठेवायचं. सेमी सर्कल असेल तर आय एक्सचा फॉर्म्युला काय 0.11r⁴ येते आणि आय वायचा फॉर्म्युला काय π/8r⁴ येते. मग आता याला काय करायचं, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, बघा सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हटलं आहे ऑफ सेमी सर्कल. सेमी सर्कल जर म्हटलं तर बघा हे असं, याचं डायमीटर 100 mm दिलं, तर डायमीटर इज इक्वल्स टू 100 mm, रेडियस इज इक्वल्स टू 50 mm, रेडियस इज इक्वल्स टू 50 mm. आय एक्स 0.11 r⁴, 0.11 50⁴ येतं. $687.5 इंटू 10⁻³ आन्सर येते 2.45 इंटू 10⁻⁶. बघा π/8 इंटू 50⁴, 245 इंटू 10⁻⁶. आन्सर आलं mm⁴. याच्यानंतर बघा पुढचा जो पार्ट आहे तो काय बघायचा आपल्याला, तर सिमेट्रिक. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सिमेट्रिक आय सेक्शन म्हटलं. सिमेट्रिक आय सेक्शन असलं तर कसं सॉल्व करायचं थोडं बघा, लक्ष द्या. विथ अ फ्लॅंजेस 100 mm इंटू 15 mm, म्हणजे काय सेक्शन मी ड्रॉ केलो, बघा हे आय सेक्शन में 100 mm इंटू 15 mm. इथं पण हे काय झालं 100 mm इंटू 15 mm घेतलो आपण. परत पुढं काय सांगितलं 100 mm इंटू 15 mm. ओव्हरऑल डेप्थ 280 म्हटलं. ओव्हरऑल डेप्थ जर 280 असलं आणि वेब थिकनेस 10 आहे, वेब थिकनेस म्हणजे बघा हे 10 आहे आणि हे जे आहे का हे किती सांगितलं, ओव्हरऑल डेप्थ म्हणजे इथून इथंपर्यंत हे टोटल किती सांगितलं 280 सांगितलं, 280 mm. मग आपण काय करणार बघा, लक्ष द्या. आता पुढे जर आय सेक्शन जर सॉल्व करायचं म्हटलं आपण तर सरळ सोल्युशन काय बघा, लक्ष द्या. आय सेक्शन पहिल्यांदा ड्रॉ केलो तर हे अशा प्रकारे ड्रॉ करायचं. बघा लक्ष द्या, एवढं हे किती येतं 100 mm, हे काय येतं 100 mm.
हे 100 mm. नेक्स्ट हे 15 mm आणि हे काय तर 15 mm. आता बघा हे टोटल 280 आहे. हे 15 आणि हे 15 जर सोडलो का आपण, मधलं एवढं राहिलेलं किती येतं माहिती आहे का, हे 250 येतं. हे 250 mm आलं. मग एवढं जर 250 आलं, आपण काय करायचं एवढं हे कट केलो आपण असं हे. मग आता इथून पुढचा पार्ट बघा, हे 100 आहे म्हणजे हे 100, हे टोटल 280 होतं आहे. तर काय करायचं बघा, कॅपिटल बी म्हणायचं. कॅपिटल बी म्हणजे एवढं सगळंच 100 mm. कॅपिटल डी म्हणजे हे सगळं टोटल किती आहे 280 घेतलं आपण. स्मॉल बी म्हणायचं. स्मॉल बी म्हणजे काय, ते बघा हे 100 आहे, त्याच्यातून एवढं किती आहे हे 10. तर हे टोटल 100 मायनस हे 10 केलं का, तर हे बघा हे 100 मायनस 10 करा, काय राहतं 90 राहतं. आणि स्मॉल डी हे टोटल 300, हे 15 आणि हे 15 जर सोडलो आपण तर काय राहतं हे बघा 280 मायनस 15 × 2 म्हणजे डी इज इक्वल्स टू 250 mm. तर याचं आन्सर काय येतं आहे, IXX इज इक्वल्स टू कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब बाय 12. कॅपिटल बी 100 इंटू 280चा क्यूब मायनस स्मॉल बी किती आहे 90 इंटू 250चा क्यूब अपॉन 12. म्हणजे आन्सर काय येतं 100 इंटू 280चा क्यूब. बघा 100 इंटू 280चा क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब 90 इंटू 250चा क्यूब 90 इंटू 250चा क्यूब बाय 12. उत्तर येतं आहे 65.74 इंटू 10⁶. उत्तर येतं याचं IXXचं 65.74 इंटू 10⁶ mm⁴. हे झालं आपलं IXXचं आन्सर. परत बघा, एकदा IXX झालं की परत काय कॅल्क्युलेट करायचं IYY. तर फॉर्म्युला काय करायचं, याला म्हणायचं 1 नंबर IYY साठी, याला म्हणायचं 2 नंबर आणि या वरच्याला म्हणायचं 3 नंबर IYY साठी. हां, तर इथं काय करायचं माहिती आहे का, B1 क्यूब बाय B1 क्यूब बाय 12 प्लस D2 क्यूब बाय 12 प्लस D3 क्यूब बाय 12. हे असं फॉर्म्युला यूज करायचं आहे. म्हणजे जर कसं झालं, D1 काय येतं 15 इंटू B1 किती आहे 100चा क्यूब बाय 12 प्लस D2 किती आहे 10. बघा D2 किती आहे, आता D2 जर बघितलो आपण तर 250. B2 किती आहे 10चा क्यूब बाय 12 प्लस D3 किती आहे D3 15 इंटू 10चा क्यूब. बघा 15 इंटू 10चा क्यूब बाय 12. हे जर सोडवलं आपण तर उत्तर किती येतं, उत्तर काय येतं बघा 23.33 इंटू 10⁻³ येतं. बघा 23.33 इंटू 10⁻³ mm⁴ आलं. सेम एक क्वेश्चन बघा नेक्स्ट काय सांगितलं आहे, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सिमेट्रिकल आय सेक्शन म्हटलं. काय सांगितलं सिमेट्रिकल आय सेक्शन. परत बघा 300 mm ओव्हरऑल डेप्थ सांगितलं आहे म्हणजे त्याचं फ्लॅंजेस 150 × 10. म्हणजे मी काय करणार बघा ओव्हरऑल 150 × 10. हे 150, हे पण 150, हे 150, हे सिमेट्रिकल म्हणजे हे 150 mm इंटू हे 10 mm. हे पण काय झालं हे 150 इंटू हे 10. त्यामध्ये काय वेब आहे. वेब काय सांगितलं आहे, वेब थिकनेस ऑफ 10. आणि परत काय सांगितलं ओव्हरऑल डेप्थ 300. ओव्हरऑल म्हणजे इथून इथंपर्यंत हे जे आहे का हे 300, हे 300. ओव्हरऑल डेप्थ 300. मग आता कसं सॉल्व करायचं बघा लक्षात आहे. जर ओव्हरऑल डेप्थ 300 असेल तर आता इथून पुढचं स्टेप काय बघा आपलं, हे जॉईन करायचं, हे जॉईन करायचं, एवढं हे हॅचिंग केलो आपण हॅचिंग. मग आता कॅपिटल बी जर म्हटलो आपण तर पूर्ण घ्यावं लागतं. कॅपिटल बी किती आलं 150 mm आलं. कॅपिटल डी जर म्हटलो आपण तर एवढं सगळं हे किती आहे 300 mm. स्मॉल बी जर म्हटलो आपण हे टोटल 150 मायनस 10 करायचं म्हणजेच किती आहेत 140 mm. स्मॉल डी जर म्हटलो आपण हे टोटल किती आहे 300 मायनस 20 जर केलो आपण 300 मायनस 20 आन्सर येतं 280 mm येतं.
मग इथून परत पुढचा पार्ट बघा, इथून परत पुढचा पार्ट आपण काय करणार, हे जर व्हॅल्यूज कन्सिडर केलो तर हे आन्सर असं येतं, IXX इज इक्वल्स टू कॅपिटल BD क्यूब मायनस स्मॉल BD क्यूब अपॉन 12 येतं. कॅपिटल B किती येतं, कॅपिटल B बघा 150, कॅपिटल D किती आहे 300चा क्यूब मायनस 140 इंटू 280चा क्यूब अपॉन 12 येतं. आणि IYY इज इक्वल्स टू D1 B1 क्यूब बाय 12 प्लस D2 B2 क्यूब बाय 12 प्लस D3 B3 क्यूब बाय 12. तर याचा आन्सर येतं हे IYY. तर हे IYY येणार आणि तर हे IXX, हे दोन्ही एवढं ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करा राहिलेला पार्ट.